मी किरसिंग वसावे. आता लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. येणाऱ्या निवडणुकीमध्ये मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचा संधी उपलब्ध होणार आहे. परंतु धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यामध्ये जो मतदार जो आहे तो रोजगाराच्या कामानिमित्त मोठ्या प्रमाणावर परजिल्ह्यात परराज्यात स्थलांतर झालेला आहे. त्यामुळे गावामध्ये मतदारांची संख्या ही अत्यंत कमी होऊन गेलेली आहे. गावामध्ये मतदारच शिल्लक राहिलेला नाही. तर जो मतदार रोजगारासाठी आपली पोटाची खळगी भरण्यासाठी आपल्या दैनंदिन अडचणी भागवण्यासाठी गुजरात किंवा मध्य प्रदेश कर्नाटकापर्यंत तो ऊस कापायला म्हणून किंवा गवंडीचं काम करण्यासाठी गेलेला आहे, त्याला मतदानासाठी आपल्या गावामध्ये यायला अत्यंत अडचणी होणार आहे. त्याची एकतर आर्थिक परिस्थिती नाही आहे, तो येऊ शकत नाही. आला तर त्याला तेवढं भुर्दन बसणार आहे. तर महाराष्ट्र शासन आणि निवडणूक आयोगाला हेच विनंती करायची आहे की जो धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यामधला मतदार मजूर म्हणून परराज्यात परजिल्ह्यात स्थलांतर झालेला आहे, त्याला शासनाने किंवा निवडणूक आयोगाने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी त्याला आणून परत सोडण्याची व्यवस्था करावी. नाहीतर जो मजूर ज्या ठिकाणावर कामासाठी गेलेला आहे त्याच ठिकाणी मतदानाचं हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्र उपलब्ध करून द्यावं. आणि निवडणूक आयोग आणि शासनाला एक उदाहरण आपण देऊ की मागील काळामध्ये गिरच्या जंगलामध्ये एक मतदान केंद्र फक्त एका मतदारासाठी उपलब्ध करून दिलेलं होतं. त्यामध्ये हिंदू पुजारी महंत हरिदासजी उदासीन म्हणून ती व्यक्ती होती. त्यासाठी शासनाने निवडणूक आयोगाने तशी व्यवस्था करून एक मतदाराला त्याचं अमूल्य मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अधिकार उपलब्ध करून दिले होते. त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासन आणि निवडणूक आयोगाने सुद्धा त्या स्थलांतरित झालेल्या मजुरांसाठी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पर्यायी व्यवस्था करायला हवी अशी मी सर्वांच्या वतीने शासनाला आणि निवडणूक आयोगाला विनंती करीत आहे. धन्यवाद.